त्याचं पाऊल बुधवार पेठेकडे वळतंय. साचल्या भावना सुचले शब्द उतरविल्या कागदावर. साचल्या भावना सुचले शब्द उतरविल्या कागदावर. कवितेच्या रूपात थकला देह मेले मन, ती पडून राहिली तशीच वेश्येच्या रूपात. सूर्याचा चंद्र करून ती खोलीचा पडदा झाकायची. अहो सूर्याचा चंद्र करून ती खोलीचा पडदा झाकायची. हैवानी कुत्र्याच्या वासनेनं तिची साडी दिवसाही उतरायची. तासभर खेळणं व्हावं तिच्या शरीरानं, खेळणारा जणू मालकीच सांगायचा तिच्यावर. तासभर खेळणं व्हावं तिनं तिच्या शरीरानं आणि खेळणारा जणू मालकीच सांगायचा तिच्यावर. पण फक्त त्रास सहन करत नव्हती ती, तर कलंकही लागायचा तिच्या नितळ स्वच्छ देहावर. साडी ओढताना देह उघडा पडताना ती मनोमन कोसायची. साडी ओढताना देह उघडा पडताना ती मनोमन कोसायची. पण देशात चिमुकल्यांचे बलात्कार होऊ नयेत म्हणून साहेब ती कितीतरी बलात्कारी इथे पोसायची. चारित्र्याने हीन असलेल्या माणसाचं पांढरं शुभ्र कापड. चारित्र्याने हीन असलेल्या माणसाचं पांढरं शुभ्र कापड तिच्यासोबत निसताना मळायचंच ना. आणि मनात जन्मलेल्या त्याच्यात वासनेचा नरराक्षस, तर त्याला शांत करण्यासाठी त्याचं पाऊल बुधवार पेठेकडे आपोआप वळायचंच ना. चुकीच्या वाटेवर साहेब ती चुकून आली होती. चुकीच्या वाटेवर साहेब ती चुकून आली होती. पण ती आता वासन्यांची वाली झाली होती. डोळ्यातले अश्रू कधीचेच आटले, तिथे आता रक्त वाहत होते. डोळ्यातले अश्रू कधीचेच आटले, तिथे आता रक्त वाहत होते. आणि तिच्यावरचे शेकडो बलात्कार न्यायदेवतेचे झाकले डोळेही पाहत होते. मानव नगरीला चंदेरी पाण्याचा विळखा देऊन गंगा संथ वाहत होती. मानव नगरीला चंदेरी पाण्याचा विळखा देऊन गंगा संथ वाहत होती. हव्यासी गिधड्यांची वासनिक चोची, हव्यासी गिधड्यांची वासनिक चोची तिला अंतकरणातून काचत होती. तन विकते धन घेते, तन विकते धन घेते. साहेब तिलाही मन असतं ना, हे कोणाला कळायचं. आणि मनात जन्मलेला वासनेचा नरराक्षस शांत करण्यासाठी त्याचं पाऊल बुधवार पेठेकडे आपोआपच वळायचं. पोरगी म्हणे आई आई किती दिवस हे काम करायचं. आई किती दिवस हे काम करायचं ग, सोड ना, शेवटी मरतानाही बदनामीनच मरायचं ग. बाळा तुझं भविष्य घडावं म्हणून मी इथे विकते आहे आणि तुझ्यासारख्या मुलीवर असलेल्या वासनेच्या नजरा मी इथे पोचते आहे. आकाशाच्या उदरात घुसलेल्या उंच निलगिरीसारखं, आकाशाच्या उदरात घुसलेल्या उंच निलगिरीसारखं चारित्र्य त्या आईचं काम पाहून डोळ्यात लेकीच्या सळायचं. पण त्या लेकीलाही माहिती होतं वासनेचा नरराक्षस जागा झाला हैवानाच्या मनात, तर त्याला शांत करण्यासाठी त्याचं पाऊल बुधवार पेठेकडे आपोआप वळायचं. उंबरठ्याच्या पलीकडे असलेल्या पोरीवर, उंबरठ्याच्या पलीकडे असलेल्या पोरीवर एक काळी नजर पडली. आईसोबत त्यानं तिचीही बोली लावली. उंबरठ्याच्या पलीकडे असलेल्या पोरीवर कोणाची तरी नजर पडली आणि आईसोबत त्यानं तिचीही बोली लावली. काळवंडलं आईचं मन, डोळ्यासमोर अंधार आला. स्वतःसोबत तिनं लेकीच्या चारित्र्यावरही घातला घाला. कडाडली आई, खबरदार खबरदार, इथे जिरो तुझी असेलच पैशाचा माज जर. अरे खबरदार, इथे जिरो तुझी असेलच पैशाचा माज जर. बाप कोणता माहिती नसेल पण पाठीशी आईचं बळ भक्कम होतं. बाप कोणता माहिती नसेल तिला पण पाठीशी आईचं बळ भक्कम होतं. झाडाखाली फुलावर रोपटं तसंच ते काहीसं होतं. नोट देऊन घोट घेणाऱ्याला आईचं काहीच काय कळायचं. आणि जागा झालेला त्याच्या मनात वासनेचा नरराक्षस, त्याला शांत करण्यासाठी त्याचं पाऊल बुधवार पेठेकडे आपोआप वळायचं. कोठीचा उंबरठा ओलांडताना साहेब तिलाही भीती होती. कोठीचा उंबरठा ओलांडताना साहेब तिलाही भीती होती. आज माझी ही अवस्था, पण लेकीची अस्मिता अजून जिती होती. झाडाखाली असेल रोपटं नक्कीच, त्या झाडाखाली असेल रोपटं नक्कीच, पण त्याचा रोग रोपट्यावर पडू द्यायचा नाही. आणि जी मी जगते ना, ज्या नरक यातना, त्यात तिला उतरू द्यायचं नाही. साहेब दुधावरची तहान ताकावर कधीच भागली नाही. आणि एका वैश्येकडून कोवळी पोरगी कधीच बाटली नाही. पण किती दिवस तिनंही सहन करावं ते अश्लीलतेचं बोलणं. आई रान तुझी रोज बाप शोधते नवीन एक बाजारात. पण डोळ्यात वासना आणि मनात नराधम पोचणाऱ्यांना काय माहिती, त्यांच्याच मुलीवर नजरेने बलात्कार होतात समाजात. तोच नराधम कोवळ्या कळ्या तोडण्यासाठी बाजारात सैरभैर पळतोय. तोच नराधम कोवळ्या कळ्या तोडण्यासाठी बाजारात सैरभैर पळतोय. मनातला नरराक्षस शांत करण्यासाठी त्याचं पाऊल बुधवार पेठेकडे आपोआपच वळतंय. त्याचं पाऊल बुधवार पेठेकडे आपोआपच वळतंय.